नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त संधीबद्दल, खास करून राज्यातल्या तरुणांसाठी. ही संधी आहे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेची, जी नवउद्योजकांसाठी एक नवी दिशा ठरू शकते. हो, बरोबर पाहिलं. तब्बल 6 लाख रुपये. आता विचार करा, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही किती मोठी मदत आहे. सुरुवातीचा खर्च असेल, काही सामान घ्यायचं असेल किंवा जागा भाड्याने घ्यायची असेल, या सगळ्यासाठी हे पैसे खूप कामी येऊ शकतात. तर मग हे कर्ज मिळवायचं कसं? त्यासाठी काय करावं लागेल? चला, सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. आपण पुढे काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाऊ, म्हणजे ह्या योजनेबद्दलची सगळी माहिती एकदम स्पष्ट होईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. ही योजना अगदी नुकतीच 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे आणि खरं सांगायचं तर ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचंय ना, त्यांच्यासाठी एक खूप मोठी संधी आहे. या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो? कोणती कागदपत्रं लागतील? अर्ज कसा करायचा? हे सगळे प्रश्न मनात असतीलच. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी होऊन जाईल आणि या योजनेचा पुरेपूर फायदा घेता येईल. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की ही योजना नेमकी आहे तरी काय? चला, या योजनेचा मूळ उद्देश काय आहे आणि त्यातले महत्त्वाचे आकडे काय आहेत ते समजून घेऊ. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही योजना तरुणांना नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे बनवण्यासाठी आहे. म्हणजे सरकार स्वतः आर्थिक मदत करतंय, जेणेकरून तरुण स्वतःच्या पायावर उभे राहतील, आत्मनिर्भर बनतील. आणि ही योजना किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला ह्या आकड्यावरून येईल. सरकारचं ध्येय आहे तब्बल 5 लाख तरुणांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांना उद्योजक बनायला मदत करायची. विचार करा, हा किती मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आता बघा, या योजनेचा सगळ्यात जास्त आकर्षक भाग तो म्हणजे व्याजदर. या कर्जावर फक्त आणि फक्त 3% व्याज लागेल. तुम्ही विचार करा, जर आपण बाहेरच्या बिझनेस लोनच्या व्याजदरांची तुलना केली ना, तर हा दर खूपच कमी आहे. याचा सरळ अर्थ काय? तर कर्जाची परतफेड करणं सोपं होईल आणि व्यवसायातून जो काही नफा मिळेल त्यातला मोठा हिस्सा व्याजात जाणार नाही. आता प्रश्न पडतो की कोणत्या प्रकारच्या व्यवसायांसाठी हे कर्ज मिळू शकतं. तर इथे काही उदाहरणं दिली आहेत, तुम्ही बघू शकता. यात मोठे उद्योग आहेत, सेवा क्षेत्र आहे आणि अगदी आपल्या जवळची उदाहरणं म्हणजे किराणा दुकान, डेअरी, मोबाईल रिपेअरिंग, ब्युटी पार्लर अशा छोट्या व्यवसायांचाही यात समावेश आहे. म्हणजे संधी भरपूर आहेत. ओके, तर मग या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं? म्हणजे पात्र कोण आहे? हे निकष समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याच गोष्टींवर ठरणार आहे की अर्ज स्वीकारला जाईल की नाही. तर हे आहेत 4 मुख्य निकष. 1. अर्जदार राज्याचा रहिवासी असावा. 2. वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावं. 3. तो बेरोजगार असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची त्याची पूर्ण तयारी असायला हवी. एकदा का आपण पात्र आहोत हे निश्चित झालं की मग पुढची पायरी येते कागदपत्र गोळा करण्याची. चला बघूया यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतील. ही आहे तुमच्या समोर आवश्यक कागदपत्रांची एक चेकलिस्टच समजा. आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला हे सगळं तर आहेच. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा कागद आहे व्यवसाय प्रकल्प अहवाल, म्हणजेच तुमचा बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट. यात काय असतं तर तुमच्या व्यवसायाची कल्पना, किती भांडवल लागेल, अंदाजे उत्पन्न किती, खर्च किती याचा एक सविस्तर आराखडा द्यावा लागतो. आणि हाच रिपोर्ट तुमच्या व्यवसायाची दिशा ठरवतो. ठीक आहे, कागदपत्र तयार आहेत. आता आलो आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, अर्ज करायचा कसा. घाबरू नका, ही प्रक्रिया आपण एकदम सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊया. तर अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे 2 सोपे मार्ग आहेत. पहिला, ऑनलाईन. तुम्ही सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता. आणि दुसरा मार्ग आहे ऑफलाईन. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात जे जिल्हा उद्योग केंद्र म्हणजेच DIC ऑफिस असतं, तिथे जाऊन तुम्ही स्वतः अर्ज सादर करू शकता. हे केंद्र मुळात उद्योजकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठीच असतं. म्हणजे बघा, संपूर्ण प्रक्रिया फक्त या 3 सोप्या स्टेप्समध्ये आहे. स्टेप 1, एक व्यवस्थित सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. स्टेप 2, ऑनलाईन की ऑफलाईन अर्ज कसा करायचा ते ठरवा. आणि स्टेप 3, सगळी कागदपत्र जोडून अर्ज सबमिट करून टाका. झालं. आता आपण या सगळ्या प्रक्रियेतून गेलो, पण या योजनेचे नेमके फायदे काय आहेत? चला एकदा त्यावर नजर टाकूया. हे फायदेच या योजनेला तरुणांसाठी एक खरीखुरी सुवर्ण संधी बनवतात.
सगळ्यात मोठा फायदा म्हणजे एकदम कमी व्याजदर. शिवाय नवीन उद्योगांना एक भक्कम आर्थिक आधार मिळतो. हे एक प्रकारे नवोद्योजकांसाठी थेट प्रोत्साहनच आहे. आणि याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे यातून राज्यात नवीन रोजगार निर्माण व्हायलाही चालना मिळते. तर ही होती मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेबद्दलची सविस्तर माहिती. आता खरा प्रश्न हा आहे की या योजनेच्या मदतीने अशी कोणती व्यवसाय कल्पना आहे जी प्रत्यक्षात उतरवून एका मोठ्या संधीमध्ये बदलता येईल. या संधीचं सोनं करून अनेक जण आपलं भविष्य नक्कीच घडवू शकतात.